ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। कहीं बिल्डिंग कहीं ट्राम में, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल। महाराष्ट्र जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझा सर्वांना नमस्कार। मी इंडियन हिस्ट्री न्यूज संपादक श्री दिनेश वी वाकोडे। आज मी सेवानिवृत्तीचे भाषण म्हणजे निवृत्ती घेत असलेल्या व्यक्तीचे कर्तृत्व आणि कार्याला आदराने निरोप देण्याचे भाषण देत आहे, आणि तेही आपल्या मुंबईच्या फारच प्रसिद्ध बेस्ट बस कंपनीतील। यात सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या कामातील उत्कृष्ट यश, सहकार्यांशी असलेले संबंध आणि भविष्यासाठी शुभेच्छा यावर भर दिला जातो। आज मी संपादक श्री दिनेश वी वाकोडे थोडक्यातच बेस्ट बस व त्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्याबाबत सेवानिवृत्तीचे भाषण देत आहे। 1. प्रस्तावना। दिनांक 28 मे 2025 वेळ मध्य सकाळी 12 वाजता मला बेस्ट बस दिंडशी आगार येथे निमंत्रण दिले होते। त्याबाबत मी थोडक्यात भाषणाची सुरुवात एक उबदार आणि सकारात्मक प्रस्तावनेने करा। सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीचे नाव घेऊन आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करून सुरुवात करा। माझे मित्र श्री हरिभाऊ केरबा कुंभार हे मुबनीकर गोरेगाव येथील स्थानिक आहेत व गाव कोल्हापूर इंचळगाव गढेंगुळज यांच्या सेवानिवृत्ताचा सत्कार सोहळा दिवस ठरला। हा सेवासाफल्य सत्कार सोहळा दिनांक 28 मे 2025 तसेच यांच्यासोबत एकूण 16 कर्मचारी देखील सेवानिवृत्त झाले। 2. कृतज्ञता। नमस्कार, मी संपादक श्री दिनेश वी वाकोडे। बेस्ट बस सेवा केंद्रात दिंडशी बस आगार येथील सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या कामात केलेल्या योगदानाला आणि सहकार्यांशी असलेल्या संबंधाला आदराने व्यक्त करतो व ते पद जाहीर करत आहे। 1. श्री विलास भीमा पाटील, बस निरीक्षक। 2. श्री सुरेंद्र काशीराम वायगणकर, बस वाहक। 3. श्री मारुती राजाराम साळुंखे, बस वाहक। 4. श्री अर्जुन वडराम पौळ, बस वाहक। 5. श्री संजय कुमार उत्तमराव शिंदे, बस वाहक। 6. श्री अशोक कुमार ज्योतिराम लोहार, बस वाहक। 7. श्रीराम कृष्ण परब, बस वाहक। 8. श्री अनिल देव सावंत, बस वाहक। 9. श्री हरिभाऊ केरबा कुंभार, बस वाहक। 10. श्री दीपक गुणाजी इंगळे, बस वाहक। 11. श्री धर्मराज किसन पवार, बस चालक। 12. श्रीकृष्ण शेषराव रिंढे, बस निरीक्षक। 13. श्री दत्तात्रेय गुंडू चव्हाण, बस चालक। 14. श्री विद्याधर कृष्ण आयरे, बस वाहक। 15. श्री नमस्कार, मी दिनेश वाकोडे, संपादक इंडियन हिस्ट्री न्यूज चॅनल तर्फे आज दिंडोशी डेपो इथे आलेलो आहोत आणि माझ्यासोबत श्री हरिभाऊ केरबा कुंभार हे माझ्यासोबत आहेत आणि आज ह्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आज आणि 29 वर्ष यांना पूर्ण झालेली आहे आणि त्याबद्दल बीएसटी मध्ये समोर तुम्ही बघू शकता इथे कार्यक्रम ठेवलेला आहे। असे अनेक ह्या बीएसटी कर्मचारी जे होते त्यांची सेवानिवृत्ती 17 जण आहेत एकूण आणि त्यांचा बोर्ड देखील लावलेला आहे बाहेर। आज त्यांचा सत्कार सोहळा आहे। अशा चांगल्या शुभ दिवशी आज यांनी आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल आम्ही ह्यांचं संपूर्ण माहिती आपल्याला देत आहे की बीएसटी मध्ये एवढं वर्ष ह्यांनी 29 वर्षे सेवा केलेली आहे आणि एवढ्या चांगल्या रीतीने यांचं आज रेकॉर्ड असल्यामुळे सेवा साफल्य दिवस आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते काय बोलतात आहे। तर नमस्कार हरिभाऊ। नमस्कार साहेब। आज आपण कुठल्या गावचे? माझं गाव मुक्काम पोस्ट चिंचनाल, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। अच्छा, कोल्हापूर। कोल्हापूरचे हरिभाऊ आहेत आणि मुंबईमध्ये आपण मुंबईमध्ये जय गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, रिद्धी गार्डन इथं आपण मालाड ईस्ट इथं राहत आहे।
मग हरिभाऊ आपल्याला मला एकच विचारायचं की एवढ्या वर्ष आज तुम्ही BST मध्ये सेवा केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतोय. लोकांची सेवा केली हा. हे आमच्या भाग्यात होतं आणि भाग्य ते पूर्ण झालं असं मला आनंदानं सांगावं असं वाटतंय. वा, बघा आज तुम्ही विचार करू शकता की या व्यक्तीने जे काय 29 वर्ष मी सेवा 29 दिली. वर्ष सेवाच केलेली आहे. हे आपण अशा लोकांना जे सहकार्य केलं, वृद्ध लोक आहेत, म्हातारे आहेत, आहेत. सगळ्यांना सेवा दिलेली आहे आणि त्यांना त्या प्रकारे सांभाळून आज आमचं त्याचा निरोप समारंभ आहे. अत्यंत आनंद आहे. आणि एवढे वर्ष पूर्ण झाल्यावर आज ते रिटायर्ड होतात आहे, ज्याला बोलतो आपण सेवानिवृत्ती. त्या हिशोबाने आज आपण यांची मुलाखत घेतोय आणि तुम्ही समोर बघू शकता असं कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीत होतो आहे तेही तुम्हाला आम्ही दाखवणार आहे पुढचं. तर मग आपण आता हरिभाऊ यांचं अजून काय व्यक्तिगत मत असं BST बद्दल काय तुमचं मत आहे? BST ही अजून तुमचं थोडंफार मत सांगा, म्हणजे BST ला अजून काय भेटलं पाहिजे, काय BST झाली पाहिजे, त्याच्याबद्दल काय विचार आहेत का तुमचे? आहे ना. बोला ना. BST ही उत्तम सेवा देणारी एक संस्था आहे आणि ही अविरत सेवा देणारी संस्था अशीच पुढं अखंड चालत राहावी अशी माझी कळकळीची बेस्टला विनंती आहे. बरोबर. तर त्यांचं असं मत आहे की BST ही सर्वसाधारण सामान्य लोकांसाठी आहे आणि ह्या सर्वसाधारण सामान्य लोकांसाठी BST केलेली आहे. आणि तुम्ही हे बघू शकता की ह्या ठिकाणी आज BST ला गाड्या कमी पडतात आहे लोकांना, अशा अनेक लोकांचं मत आहे. गाड्या आणि युनियनचं पण मत आहे गाड्या वाढल्या पाहिजे आणि लोकांना सुविधा मिळाली पाहिजे. आणि आज माझं मत असंच आहे की डेपोचं उदरनिर्वाह झालं पाहिजे. आज जे डेपोमध्ये तुम्ही येऊन पहा, ज्यावेळी जे डेपो बनलेले आहेत त्याच अवस्थेमध्ये आज आहेत, पण त्याच्यात काही नवीन बदल नाही झालेला आहे. आणि जे काही लोक काम करतात आहे BST मध्ये, जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी जे आहे आजच्या तारखेला असं पॉश डेव्हलपमेंट वाटत नाही आहे. त्याच्यामध्ये जे जुने कॅन्टीन आहेत तसेच कॅन्टीन आहेत, जुने बाथरूम आहेत त्याच पद्धतीचे आहेत, सगळं जे आहे त्याच्यात काही परिवर्तन झालं पाहिजे असं माझंही मत आहे. आणि सरकारलाही याचं आम्ही एकच निवेदन करतोय की BSTकडे लक्ष द्या आणि बस वाढवा आणि लोकांच्या सेवेमध्ये अजून वाढ करा असं त्यांचं मत आहे. ओके. त्याबद्दल अजून पुढे काय आपण जाणून घेऊया हा कार्यक्रम कसा होतोय. आणि BST खरोखरची चांगली झाली पाहिजे. आणि लोकांच्या अजूनही एकच मत आहे की लोकांना सर्वसाधारण माणसासाठी ही एकच मुंबईमध्ये अशी सेवा आहे जी फारच कमी किमतीमधली दरातली सेवा आहे. त्यासाठी ह्या लोकांना ह्याचा उपभोग मिळाला पाहिजे आणि ह्याचं डेव्हलपमेंट अजून झालं पाहिजे एवढी विनंती करून आम्ही पुढे आता पुढच्या कार्यक्रमाला जात आहे. तर मग धन्यवाद हरिभाऊ साहेब. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. नजरत तुझ्या तलवार तू सांग कसा झिजणार जी तू सांग कसा इजणार उरीचा धक धक
महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावर पेललं तो राजा शंभू छत्रपती यांनी लिहिलेल्या घटनेवर आजही भारत देशाचा कारभार अत्यंत उत्तम पद्धतीने चालतो. ते महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. खरं तर सेवानिवृत्तीचा हा भव्य दिव्य सोहळा चालू करण्यापूर्वी मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो साहेबांना सुद्धा की साहेबांनी खूप मोठे प्रयत्न करून वेळोवेळी आलेल्या अडचणीमध्ये आम्हाला खूप मोठं सहाय्य केलेलं आहे. कारण हवामान खात्यानं वर्तवलेल्या अचानक पावसाच्या अंदाजामुळं आमचे सर्व प्लॅन फेल होत आहेत की काय अशी शंका उपस्थित झाली. परंतु मी ठरवलं होतं की प्लॅन 1, प्लॅन 2 आणि प्लॅन 3 असे 3 प्लॅन करून ठेवले होते. आणि शेवटी आम्ही कार्यक्रम यशस्वी करण्याच्या उद्देशानं साहेबांना भेटलो. साहेबांनी त्या वेळेला त्या परमिशन दिल्या. कारण बेस्ट उपक्रमामध्ये कोणतंही कार्य करायचं म्हटलं की परमिशन अतिशय महत्वाच्या आहेत, डेपो लेवलला, डेपोच्या वरच्या लेवलला. परंतु साहेबांनी कायद्याच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यासाठी साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर आज हे आमचे दिंडोशी आगारामध्ये 16 जण सेवानिवृत्त होत आहेत. आणि मला वाटतं की 31 मे म्हणजे 1 जूनला खूप मोठा सेवानिवृत्तीचा सोहळा दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. या ठिकाणी महापुरुषांना